अण्णाकडे बघितलं, मुन्नी पण ऐकायची तुम्हाला. आणलंय मोठं पुस्तकच घेऊन आलेत पुन्हा आज पण. त्याच्यामुळे त्यांना वेळ देणं खूप गरजेचं आहे. उद्या राजमाता जिजाऊंची जयंती आहे मित्रांनो. या सिंदखेड राजाला लाखो करोडो त्या ठिकाणी लोक येणार आहेत. पण अतिशय दुःखात अंतकरणाने मला सांगावं लागतंय की उद्या आमच्या जिजाऊंची जयंती आहे आणि या जिजाऊचा लेख या हरामखोरांनी मारून टाकलेला आहे. या जिजाऊची लेख वैभवी या ठिकाणी येऊन रडत आहे की माझ्या बापाला न्याय द्या. हा सोमनाथ सूर्यवंशी दुसरा तिसरा कुणी नसून जिजाऊचा एक पुत्र आहे. आज या जिजाऊच्या लेकरांचं अस्तित्व या महाराष्ट्रात धोक्यात आलेलं आहे आणि या जिजाऊच्या लेकरांना संपवण्याचं काम ज्या बीड जिल्ह्यातल्या माजलेल्या टाग्यांनी केलं त्यांना गाडल्याशिवाय शांत बसणार नाही. हाचा संकल्प जिजाऊ जयंती निमित्त करायचा. यांचा माज उतरला पाहिजे. होय, आम्हाला माहित आहे की कोरोना गेला, पण या बीड मध्ये कोरोना जिवंत होता. त्याचं नाव होतं वाल्मिक कराड गँग आणि गुन्हेगारीचा असणारा हा कोरोना आहे. हा कोरोना नष्ट करण्यासाठी हे समतेचं आंदोलन उभं राहिलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचं भीम सैनिकांचं आंदोलन उभं राहिलेलं आहे. हा गुन्हेगारीचा कोरोना महाराष्ट्रातून नष्ट केल्याशिवाय आता आम्ही शांत बसणार नाही. मित्रांनो, या ठिकाणी भयंकर परिस्थिती झाली. मोका लागलाय म्हणे आज. अरे देवेंद्र फडणवीस साहेब, तसं तर मी साहेब कुणालाच म्हणत नाही, पण हे टुचून साहेब म्हणलोय. तुम्ही निवेदन केलं होतं ना विधान भवनात, कुणावर मोका लावणार होते तुम्ही सांगायचंय खालून. ए बाबा, वाल्यान आका म्हणू नका. माझ्या आईला मी आका म्हणतो, ती म्हणली मला फाशी देणार आहेत का? ती वाल्याची शेंग चांगली लागते, तिला खाऊ द्या. त्याचं नाव डायरेक्ट घ्या. काय म्हणले होते फडणवीस विधान भवनात की मोका मी लावणार. मोका लागलाय, मग आज उत्तर द्या की या मोक्याच्या यादीमध्ये तुम्ही घेतलेल्या नावाचा उल्लेख का नाही? कुणाला पाठीशी घालताय? यात ज्यांनी सगळं अट्रॉसिटी पासून जी पार्श्वभूमी खंडणीची सगळे त्यामध्ये मोक्यामध्ये आले पाहिजेत, ही आमची या ठिकाणी भूमिका आहे. थांबा जरा सर, लवकर उरका म्हणलं मी उरकीत नसतो. चांगलं बोलतोय, आहेत लय पक्षाचे लोक बसलेत, सगळ्याचे नेते ह्याच्यात असतात. अरे राष्ट्रीय अध्यक्ष आहे मी, 36 जिल्ह्यात संघटन आहे, 4 राज्यात संघटन आहे. या वाल्मिक कराडला परळीच्या बाहेर कोणी ओळखीत नाही. त्या दीपक केदारला इकडे बिदर मध्ये गेलं तरी फोटो काढतेत. आणि हे असणार मी बोलणार आहे. या ठिकाणी लक्ष्मण हाके नावाचं एक आलेलं आहे. मला चॅलेंज केलंय काल, केदार म्हणे मला अडवून दाखव. अरे तू भांडण करायला छिकडो तो भांडकुदळ बाई. आम्हाला वेळ नाही तुला अडवायला. अडवायला तू कोण गेला? अरे अडवायचं असेल तर आम्ही तिकडे पंतप्रधानाला अडवू, मुख्यमंत्र्याला अडवू, सरकार मधल्या लोकांना अडवू. अरे तुझ्यासारखा चिरकुट टिकुजीराव कोण गेला तुला अडवायला? मी म्हणलंय तू मोर्चे काढून दाखव. आता एक धनगर समाजाचा ढाण्या वागाला, त्यांनी ज्या पद्धतीने उत्तर दिलंय, आता जर हाके घराच्या बाहेर आले तर समजायचं की हे फुले शाहू आंबेडकरी विचारधारेचं नाहीच. एवढं बोललो आणि आम्हाला
की खैरलाजी मध्ये कोण होते? खैरलाजी मध्ये कोण होते? लक्ष्मण हाके, मी या ठिकाणाहून एक इशारा देतोय की पुस्तक काढा, तिथले डिटेल काढा. भंडारामध्ये कोणत्या जातीचे लोक होते आणि कोणत्या जातीच्या लोकांनी ते केलंय ते तुम्ही हिम्मत असेल तर पुढे आणा. कशाला जाती ते निर्माण करताय? अरे या महाराष्ट्रात गुन्हा गोविंदानी राहू द्या, या महाराष्ट्राला गुन्हा गोविंदानी जगू द्या. तुम्ही कुणाला या ठिकाणी जातीवादाच्या विळख्यामध्ये टाकून मारताय, प्रतिमोर्चे काढताय. लाज वाटली पाहिजे या प्रतिमोर्चे काढणाराला. त्या दिवशी पैठणला अण्णा होते, तिरक्या डोळ्याचा चांगला समाचार घेतला. तेव्हापासून गडी काय दिसा नाही. तरी बी मला वाटतं उद्या येईल, टकमक टकम बघन. अरे कुठं बोलतो, काय बोलतो, लय अवघड आहे हो. म्हणजे मिळालं की पळालं, हे थांबलं पाहिजे. हे कलाकार बाईच आणले आमच्या अण्णाच्या मागे. अण्णा बी माफी मागू मागू परेशान झाले. बरं, अण्णाला 15 मिनिटाच्या आधीच काही लक्षात राहत नाही. ते म्हणतात मी गजनी झालोय, आणि अण्णाला जोडीदार असा भेटलाय तो म्हणतो मी पुष्पा आहे, झुकेगा नाही साला. कलाकार आणले. आता ज्योतिताईने लय विनम्र तुम्हाला आव्हान केलंय. या ज्योतिताईंचं आव्हान तुम्ही लक्षात घ्या. उद्या जिजाऊंची जयंती आहे, संकल्प करा. अनेक या ठिकाणी षडयंत्र होणार आहेत, त्यांनी ओळखलेत. सकाळी मी बातमी वाचली, HMPV नावाचा आजार आलाय, कोरोना सारखा आहे म्हणे, आणि त्याचे 2-3 लोक सुद्धा सापडलेत. आता आरोग्य मंत्री कोण आहेत? मंत्री असे की लक्षात बी राहत नाहीत. आता तुम्हाला सांगतो, हा मुद्दा भटकवण्यासाठी यांना जर आवरलं नाही, हे संतोष देशमुखचं आंदोलन, सोमनाथ सूर्यवंशीचं आंदोलन जर का यांना आवरलं नाही, तर हे पुन्हा लॉकडाऊन आणि हा नवा कोरोना आणल्याशिवाय राहणार नाही. ते एवढं असणार आहे या ठिकाणी लक्षात ठेवा. प्रतिमोर्चे आम्ही उधळून लावले, त्यांना कळालं की हे सहन करणार नाहीत. मला प्रश्न असा पडलाय, राग काय आहे ना, कुणाला यायचं ते येऊ द्या. ते 3.5 फुटाचं एक जण आहे बघा, त्यांनी आता हिंदू मुस्लिम लावायचा प्रयत्न सुरू केलाय. अरे आज स्टेटमेंट आहे, हे हिंदू राष्ट्र आहे, त्या 3.5 फूट फाटक्या तोंडाचं. अरे आहे ना, आहे का हिंदू राष्ट्र आहे म्हणतायत, संविधान राष्ट्र आहे, हे आम्हाला मान्य आहे. पण मला या सगळ्यांना विचारायचं की संतोष देशमुख कोणत्या धर्माचा होता? अरे या हिंदू राष्ट्रात जिजाऊंच्या लेकरांचं काय अस्तित्व आहे, बाबासाहेबांच्या लेकरांचं काय अस्तित्व आहे, हे आधी सांगा. तुम्ही कुठे या मोर्चात? हे मोर्चे डायव्हर्ट करण्यासाठी तुम्ही आता तिकडे गडावर अमुक ढमुक करायला निघालात. आणि म्हणून ज्योतिताईंनी जे सांगितलंय ते ठामपणे लक्षात ठेवा की हा मुद्दा थांबवता कामा नये. मनोज दादा जरांगे असतील, इथले सगळे नेते असतील, वैभवीचं तुम्ही निवेदन ऐकलं मित्रांनो. अरे एवढा अभ्यासू लेकरू, विचार करा तुम्ही की वैभवी ज्या पद्धतीने मांडणी करते. आज माझा हा 6वा मोर्चा आहे. मी जर कुणाचं बारकाईने आंदोलन भाषण ऐकत असेल तर ते या लेकराचं ऐकतो. तिच्या शब्दाची मांडणी बघा, तिचा अभ्यास बघा. अरे लेकरू एका क्रांतिकारकाचं लेकरू आहे. ही वैभवी जी बोलतीये तिचा बाप किती हुशार असेल हे लक्षात ठेवा. तिचा बाप किती महान असेल, काय त्याचे विचार असतील. आणि या ठिकाणी राजकारण सुरू आहे. हे राजकीय मोर्चे, हे निळ्या टोप्या, भगव्या टोप्या, पिवळ्या टोप्या, हे राजकीय मोर्चे. हे कुणाच्या पक्षासाठी नेत्यासाठी आले नाहीत, तर या लेकीला न्याय देण्यासाठी या ठिकाणी आले, हे लक्षात ठेवा. आणि तुम्हाला जाता जाता आव्हान करतो की या लेकराला न्याय देण्यासाठी
जीवाचं रान करा, पेटून उठा, बंड करा. हे आंदोलन इजवू देऊ नका. हे आंदोलन एक बलिदान दिलंय संतोषनी. या महाराष्ट्रातली समता एकत्र करण्याचं हे आंदोलन आहे, सामाजिक आंदोलन आहे. याला जिवंत ठेवा असं आव्हान करतो. सगळ्यांना फाशी झाली पाहिजे. सोमनाथ सूर्यवंशीच्या मारेकरांना त्या ठिकाणी फाशी झाली पाहिजे, मोका लागला पाहिजे. वैभवीला आमच्या मी एवढा साथ देणार. अण्णा आपण एवढ्या लेकीला एवढा साथ द्या की या बीडचं उद्याचं युवा नेतृत्व या लेकीच्या हातात गेलं पाहिजे. हे सुद्धा आव्हान या माध्यमातून करतो. अनेक नेते संपवलेत, बहुजनांचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे. प्रति मोर्चावाल्यांना आम्ही बघून घेऊ. लक्ष्मण हाके याच्यानंतर जातीय तेढ निर्माण करण्यासाठी मराठवाड्यात येऊ नका. आम्ही तर सोडा, पण हा ढाण्या वाघ धनगराचं लेकरू अहिल्याबाई होळकरांचं त्या ठिकाणी आवाज होऊन उभा आहे. तुम्ही आता मराठवाड्यात येऊ नका. तुम्हाला माड्याला कोणी विचारतं का नाही? मला बरेच जण म्हणते अरे हे कुठालंय रे, ह्याला तर इकडे कधी बघितलं नाही. हा त्याला मनोज दादाचं नाव घेतलं नाही ना, आणि आता अण्णा आलेत पुन्हा सोबत. त्या दोघाचं नाव नाही घेतलं ना तर भाकर मिळायची नाही. काय खरं असल्याच. आणि आमच्या मनोज दादाला म्हणे 35 किलो आहे. अरे तू कधी येऊन उचलून बघितलं बाबा? अरे कमराला बांधलं की कार्यक्रमच आहे इथं. निमागा चालता चालता पट्ट्यानी कमराला बांधलं, म्हणलं आज कार्यक्रम आहे. आणि म्हणे 35 किलो. मी पैठणला बी सांगितलं, होय आमचा ढाण्या वाघ 35 किलो आहे, पण 150 किलोच्या गेंडा स्वामीचा बाप आहे, त्याला गार करून आलेला आहे.